आत्ता संध्याकाळचे 6 वाजलेत बघा आणि मी व्हिडिओला सुरुवात केली आत्ता. कारण आहे ना, इथं आज आम्ही रानात आलोय. रान काय आपलं लांब नाही, तुम्हाला तर माहिती आहे, घराजवळच आहे. जे आपलं माळवं हे करतो ती रान, बाकीची रानं लांब आहेत तिथून थोडी थोडी. त्या रानातनं जाऊन आलो बरं का, येडा करून ऊसाकड ही जांभळीच्या रानात तिकडं भोपळीच्या. पण तिकडं काही व्हिडिओ घेतला नाही. म्हणलं आता इथं आलोय तर इथं व्हिडिओ घ्यावा. कारण आहे ना, इथं जी गवारीची झाडं होती ना, ती सगळी गवारीची झाडं उपटून टाकलेत बघा. आणि ही वापाने एकदम स्वच्छ करून घेतले, असा गवत ही काढून. आणि याच्यात आहे ना नंतर अजून गवारीचंच बी लावायचं. तर इथं ना मी गवारीच्या शेंगा घेऊन आले बघा. याच्यात आहे ना घेवड्याचं बी आणि गवारीच्या शेंगा येतं. तर ही गवारीच्या शेंगा इथं लावायचं आणि घेवड्याचं बी येत ना तालीच्या साईडने लावायचं. कारण आहे ना, आत्ता लावलं नाही तर बहुतेक संक्रांती पतोर त्याला शेंगा येते ना, त्याच्यामुळे आता लावणार आहे मी. कारण संक्रांतीला आता अजून किती टाईम आहे व? जानेवारी ना, आता कोणचा आहे? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 5 महिने. मग बरोबर ना, 2-3 महिन्यात शेंगा येते आणि 2 महिने राहते ना. बहुतेक पावसाळ्यातच लावते तर असं म्हणते, तर त्याच्यामुळे मी लावणार आहे आता. काय अडचण नाही, कधी येते तेव्हा येते, आहे का नाही? हां, कुठे गेलता मोठ्या आमच्या बरोबर आलेला खाली, ती तिकडंच होता. आताशी आलाय घरी आणि आम्ही आलो घरी. म्हणजे येडा करून बाळ झोपलंय, स्वीटी पण झोपले आणि स्वीटीला सांगून गेली बाळाकडे लक्ष ठेव म्हणलं. मी लगेच आले म्हणलं खालनं, येडा करून म्हणलं. कारण दाजी ओरडत होतं, कुणाची गुरं आली ऊसात नाचली, हे झालं ते झालं, लक्ष नाही राहिलं अमकं थमकं. त्याच्यामुळं मी पण जाऊन आले बघून. तर हायत नाचले तर साईडने, आता गुरं आहेत हांता करता जातच असतात म्हणलं असू द्या. आणि इकडे हे आपल्या मिरच्या बघा, मस्त अशा मिरच्या आल्यात हिरव्यागार, कशा सगळ्या फुलांनी बहरून गेले. तर बघितलं का? हां, फुल पण भारी दिसतं. एकच आले, सगळे बाकीचे ही झाली, पानं पण गळून गेली. एकच आलेलं आहे फूल. आणि वाऱ्याच्या झोकावरती अशा लहऱ्या मारतात मिरच्या, बघितलं का? मस्त अशा. आणि वांग्यांना काय झालंय ना, तेच काही कळलं नाही मला. वांगी आहेत ना बघा आपली अशी, त्याचं शेंड येतं ना, शेंड हे जळून गेले. तर हे बघा, इथलं काल दाजींनी काढलं बघा, तोडून सुकले. तर इकडं आहे तर सुकलेलं, मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही कसा पल्लाय शेंगा, बघितलं का? हे मान टाकली आणि खाली फुलं पण आले त्याला, तरी पण ही अशी म्हणजे एकदम सुकून गेलाय. मग याच्यात नक्की काय होतंय, कशामुळं काय माहिती. हा, हे का इथून आहे ना ह्याला होलय, व याला इथून आहे ना होलय, याच्यातून आहे ना आळी गेली असं. ही पण तसंच झालंय बघा. हा, आणि याच्या मिरच्या मी तोडून नेल्या घरी खायला भाजीला. आणि याचं पण सुकलंय, हे बघितलं का? म्हणलं बऱ्याच दिवस झालं व्हिडिओ नाही घेतलेला आपला. कांदा कसा आलाय कसा नाही ते पण दाखवावं तुम्हाला, म्हणून व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली आहे बघा. पानं पण सुकले. तर काय झालं त्याला काय माहिती, काय करावं लागेल त्याला? बिशी टाकून खोईल व्यवस्थित का अजून दुसरं काय औषध? गोमतर पाणी तर काय पावसाचं असतंच आहे, पण गोमतर टाकल्यावरती बहुतेक सुधरण असं मला वाटतं. या इथं तंबाटू कोणी पाळलं व या झाडाचं? हां, पडलं तंबाटं. आणि हे बघा, हे आपला कांदा जसा भारी आलाय ना मस्त, तसंच आहे ना याच्यात गवत पण भारी आलंय बघा. एकदम मस्त असं फुल कांद्याबरोबर गवत पण उगवलंय. जेवढा कांदा तेवढंच गवत पण उगवलंय बघा. फुल साऱ्या भरलेत कांद्याने पण आणि गवताने पण. तर आता उद्या दाजी म्हणते त्याच्यावरती औषध मारून घ्यायचं, म्हणजे औषध मारल्यावरती गवत जळून जाईल. उद्या 21 दिवस होतात काय? औषध आणले दाजींनी, कसलं मिरा 71 कसलं औषध आहे काय माहिती, ते आणले वाटते. तीच ना, मिरा 71च ना? होय, तसं असतंय काय? मिरा 71 मारल्यावर सगळं जळतं का? होय, नाही तुम्ही म्हणलात ना मगाशी मिरा 71 आणले, त्याच्यामुळे म्हणलं. हा का? हे तर ही आपलं खाली जी जायची याची वाट आहे ना, तर त्या बांधाला ते औषध मारायचं आहे बघा, मिरा 71. आणि इथं दुसरं असेल कोणतं तरी औषध, मला पण नाही माहिती. तर ह्या तिन्ही वाफ्यातनं लसूण होता, तुम्हाला तर माहिती आहे. लसूण काढल्यावरती मिरच्या लावल्या, गवार लावली, गवारीला सगळा काय होती मवा पडला होता, त्याच्यामुळं त्या गवार उपटून टाकल्या. आणि भरपूर त्या खाल्ल्या पण आम्ही. जसं लहान होत्या तेव्हापासून त्याला शेंगा येत होत्या आणि भरपूर मोठ्या झाल्या. म्हणलं आता याचं दिवस पण संपलेत, काढून तिथं साईडला ठेवल्या. त्याचं बी धरायचं नंतर वाळल्यावरती आणि आता नवीन गवारी लावून द्यायचं. तर आणि हे कारल्याचा येल काय एकदम ह्या झाडावरती जाऊन वरनं खाली आलाय बघा. हे बघितलं का? याच्या शेंड्याला जाऊन इथं कारलं पण मस्त आलंय.
कसलं भारी आलंय कारलं बघितलं का. एकच आलंय कारलं पण दुसरं नाही दिसत. एकच आहे कारलं. आणि बाकी काय नाही. मग अजून म्हणलं लय दिवस झालं व्हिडिओ नाही. व्हिडिओ तर घ्यावा म्हणलं, बोलावं तुमच्या बरोबर. दिवसभर काम करू नये ना, म्हणजे ही झालं की ती झाली की ती काय नाही काय कामं असतातच. त्याच्यामुळे व्हिडिओ घ्यायला काय वेळ भेटत नाही, टाईम भेटत नाही. त्याच्यातून पण आज जरा म्हणलं स्वयंपाकाच्या नादी लागण्याऐवजी आधी एखादा व्हिडिओ घ्यावं आणि मग स्वयंपाकाच्या नादी लागावं. तर आता चहा पाणी स्वयंपाकी करून घ्यायचं आहे बघा. तर दाजी इथं बसले तर आपलं गवत काढत बसल्या बसल्या काय नाही काय हात चालूच असतोय दाजींचा. ही गवत ही आम्ही दोघांनी मिळून काढले दुपारी. तेवढाच वेळ भेटला तेवढाच पाठीशी. धन म्हणजे कोथिंबीर पण लावायची याच्यात आणि थोडी मेथीची भाजी पण लावायची. हा याच्यात नाही यायचं कारण या नारळाची सावली इथं पडते ना, त्याच्यामुळं बहुतेक याच्यात आहे ना लगेच काय गवारची शेंगा मोठ्या होत नाहीत, म्हणजे गवारी मोठ्या होत नाहीत. त्याच्यामुळं ह्याच्यात आहे ना धन आणि मेथी द्यायची लावून ह्या वाट्यात. आणि मिरच्या तर काही 1 ते 2 वेळा तोडले, तर बाकीच्या मिरच्या तशाच आहेत. तर हे बघा ही गवारीच्या शेंगा अशा टाकले तर ह्यांना नंतर न वाळल्या की ठेवायच्या काढून. आणि सीताफळाला ना आता सीताफळं यायला लागलेत बघा. भरपूर अशी सीताफळं लागलेत, पण कोण काय खात नाही, अशी वाळून जातात. गेल्या वर्षीची बघा ही सीताफळं ही दिसते ती वाळून गेलेली. सध्या असल्यावर तसंच असतं. नसतं तर मग म्हणलं असतं सीताफळ खायला पाहिजे, घेऊन या, इथं भेटतंय का तिथं भेटतंय का बघा असं म्हणलं असतं. पण असल्यावर खाऊ वाटत नाही, नसल्यावर खाऊ वाटतं. एकटंच फुलं आलंय बिचारं, ते पण हे होऊन गेलं. याला पण मावा पडलाय, काय झालंय झाडांना काय कळनाच या. पण हे फुटणार नंतर आता पावसामुळं. मोठ्या कशाला राखण बसल्यावर तिकडं कांदा मोडायला नाही कशाला तर ती राखण बसलाय. इथं काल एक डबल कलरचं फुल आलतं, एकच फुल पण. याच्यात 3 प्रकारचं कलर आहे बघा ह्या फुलात. ही चनी गुलाब बोलतात ना ह्याला. तर आत्ता बघू आपण स्वीटी आणि बाळ काय करतंय ते, हाय का नाही. अयो ह्या पेरूला अजून हे आलंय वय, फुल आलंय का. आणि पेरू तर हायच ही. एक पेरू पण आहे आणि फुल पण आहे. याचं ना पेरू त्या दिवशी तोडला बघा, इथला मोठा पेरू. चला स्वीटी आणि बाळ काय करतात बघू आपण आता. पाऊस काय आज आला नव्हता बघा, त्याच्यामुळे अजूनपर्यंत कपडे बाळवती ही बाळाची बाहेरच आहेत. ही बघा काय रे म्हणत्या आला वय तू. आणि ही दोघं जण इकडं बसलेत बघितलं का. गोल्या म्हण्या असंच आहे बघा यांचं, घरात नो एंट्री आहे का नाही. ए गोल्या हा, दोघांचा पण लाड आता कमी, आता बाळाचा लाड सगळा. त्याच्यामुळे दोघं पण दिवसभर अशीच बाहेर असतात, घरात अजिबात येत नाही. ती घरात यायला लागली की मी हाकलून लावते ना, त्याच्यामुळे ती घरात येतच नाही, ती बाहेरच बसा म्हणत असते. आणि लाईट गेली, बटन बंद केलं इकडं दाजींनी बघा. चार्जिंगचा बल आहे. 6 वाजता लाईट जाते आणि 8 वाजता येते या. तर लाईट गेली मगाशीच. इकडं मायलिकींचं काय चाललंय, निवांत झोपलेत बाबा, झोपा चाललेत ह्यांच्या.